नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो. आगामी आरोग्य विभाग भरतीबद्दल एक नवीन अपडेट आहे. दररोज काही ना काही सेवा प्रवेश नियम म्हणा किंवा इतर म्हणा अपडेट जे आहेत ते आपल्या समोर येत आहेत. मग अशामध्ये आता सगळी पदं जी आहेत तर ती जवळपास ग्रुप सी ची एमपीएससी कडे गेलेली आहे. मग सर आता ही जी भरती आहे आगामी आरोग्य सेवकाची किंवा आरोग्य विभागाची जी भरती आहे तर ही टीसीएस मार्फत होणार का एमपीएससी मार्फत होणार, यावर ऑलरेडी आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे की सदर भरती जी आहे तर ती एमपीएससी कडे गेलेली नाही. आणखी याच्यावर व्हिडिओ घेतलेला होता. मग आता स्पेसिफिकली आपण आजच्या याच्यावरून पाहूया की ही भरती टीसीएस मार्फतच होणार आहे का. कशावरून मी म्हणतोय की हे टीसीएस मार्फत होणार आहे स्पष्ट दिलेलं नसतं पत्रकामध्ये किंवा जी आर मध्ये, पण आपल्याला त्याचा अर्थ जो आहे तर तो काढावा लागत असतो. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आपण जी आर वाचण्यामध्ये थोडेसे का होईना पण एक्सपर्ट आहोत ना. आता पाहूया आपण सगळं काही डिटेल. तत्पूर्वी आपली 15 ऑगस्ट पासून आरोग्य विभाग भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पेसिफिकली आरोग्य दूत ही बॅच सुरू होते, ज्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल दोनही तुमचं या बॅचमध्ये कव्हर होणार आहे. जेवढे काही पदं आहेत तर तेवढ्या पदासाठी जे लागणारं पुस्तक आहे आणि बॅच आहे ती सगळी यामध्ये तयारी तुमची होणार आहे. आपले स्पेसिफिकली संभाजी सर असतील, विकास सर असतील, महाराष्ट्र शासनाच्या म्हणजे आरोग्य विभागामध्ये सध्या कार्यरत आहे, अनिकेत सर असतील, अजय सर असतील, ब्रह्मा सर असेल, मी असेल, सगळी ही दर्जेदार टीम तुम्हाला आरोग्य विभागासाठी टेक्निकल आणि नॉन टेक्निकलसाठी चांगली मदत करणार आहे. नॉन टेक्निकलसाठी आणखी लोक ॲड होणार आहेत ना. आता क्विकली येऊया या आजच्या या जी आर वरती. हा जी आर आहे 30 जुलैचा जी आर आहे आणि यामध्ये आरोग्य सेविका यांचे सेवा प्रवेश नियम जे आहे म्हणजे पात्रता निकष जे आहे ना तर ते अपडेट करण्यात आलेले आहे. थोडासा हा मुद्दा सांगून घेतो. आरोग्य सेविका या पदासाठी म्हणजे महिलांसाठी ANM असणं गरजेचं आहे. या अगोदरची ज्यावेळेस भरती झाली होती तर त्यामध्ये 45% मार्क कमीत कमी पाहिजे होते. 50% कमी असतील तर तुम्हाला आरोग्य विभागाच्या भरतीसाठी तुम्हाला अप्लाय करता येत नव्हतं. पण आता आरोग्य सेविका हा आरोग्य विभागाचा महत्त्वाचा कणा आहे. गाव वाड्या वस्त्यावरती सगळ्या लहान मुलं असतील किंवा माता भगिनी असेल, त्यांच्या प्रसूती असेल किंवा बालसंगोपन किंवा त्यांचं पोषण असेल तर त्याच्यासाठी आरोग्य सेविका हा महत्त्वाचा कणा आहे. म्हणून त्यांची संख्या जास्त व्हावी यासाठी जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यावा यासाठी 45% 35% जर तुम्हाला ANM ला मार्क असतील तर तुम्ही आता फॉर्म भरू शकता, असा हा जी आर आहे. ठीक आहे ना. या जी आर मध्ये एका ठिकाणी उद्देश म्हणजे उल्लेख केलेला आहे की आता येऊया आपल्या महत्त्वाच्या याच्यावर की टीसीएस मार्फत होणार की एमपीएससी मार्फत होणार. पहा शासन निर्णय काय सांगितलेला आहे, भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील. आता हा शब्द वारंवार मी बोलत असतो. 2 प्रकारे पदभरती करण्यात येत असते. एक MSSBS ओके, MSSBS म्हणजे हे भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळ आता नाही आहे, आणि दुसरा आहे एमपीएससी. ठीक आहे, एमपीएससी. ठीक आहे, एकच परीक्षा घेतली जाते त्याला म्हणतात सरळ सेवा. ठीक आहे. मग आता ही सरळ सेवा नावाची परीक्षा या भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतही आहे आणि एमपीएससीच्या मार्फत होतात परीक्षा, त्यामध्ये देखील सरळ सेवा आहे. आणि ज्या कंबाईनच्या परीक्षा होतात त्या कंबाईनच्या परीक्षा फक्त एमपीएससी मार्फत होतात, त्यामध्ये पूर्व आणि मुख्य अशा प्रकारची परीक्षा असते. ठीक आहे, आणि सरळ सेवा तर असते. अशा प्रकारच्या परीक्षा पद्धती आहे. मग सध्या हे पद काय आहे की भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेत आहे, म्हणजे याची पदभरती डायरेक्ट विभागामार्फत होणार आहे आणि शक्यतो टीसीएस मार्फतच होणार आहे ना. आता यामध्ये आता थोडंसं कन्फ्युजन तुम्हाला समजवण्यासाठी मी आणखी सांगतो, कारण बाकीचे लोक म्हणतील की सर इथं 4 मे 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनामधील मुद्द्याप्रमाणे. ठीक आहे, म्हणजे 2022चा निर्णयाचा देखील इथं संदर्भ दिलेला आहे. 4 मेचा दिलेला आहे. जर आपण 5 मे 2026चा निर्णय जर पाहिला तर तो देखील अशाच प्रकारचा आहे. पण एमपीएससीनं काय केलेलं आहे की सगळ्या विभागातली ग्रुप सी ची पदं जी आहे तर ती एमपीएससी कडे गेलेली आहे. पण हे पद आणखी एमपीएससी कडे गेलेलं नाही. शेवटच्या लाईनवरती महत्वाचा भाग आहे की सदर पदाच्या पदभरतीकरता सामान्य प्रशासन विभागाच्या 4 मे 2022 रोजीच्या शासन निर्णयामधील उर्वरित तरतुदी कायम राहतील. म्हणजे 4 मेचा जो जी आर आहे यामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहे, सेवा प्रवेश नियम किंवा भरती कशी होणार, दुय्यम सेवा निवड मंडळाच्याच कक्षेत हे पद आहे का एमपीएससी कडे गेलेलं आहे, हे 4 मे 2022च्या नियमानुसार सध्या स्थितीत म्हणजे सरळ सेवेच्याच म्हणजे महाराष्ट्र दुय्यम सेवा निवड मंडळाच्याच कक्षेत एमपीएससी कडे गेलेलं नाही. मला हे थोडक्यात सांगायचं आहे. आणि उर्वरित तरतुदी म्हणजे हा जो जी आर आहे तर तो कशासाठी आहे, आरोग्य सेविकेच्या संदर्भात आहे. तर त्यांचे बाकीचे उर्वरित नियम जे आहे तर ते असेच असणार आहे. म्हणजे आपली ही जी भरती आहे
ही अनडाऊटेडली 99.9% TCS मार्फतच होणार आहे. यूट्यूबवर बरेचसे शिक्षक आहे, आपण अगोदरही एक एक्सपोज व्हिडिओ केला होता की MPSCकडे गेलं, MPSCकडे गेलं. MPSCच्या जे 5 मेचा जो GR आहे सामान्य प्रशासन विभागाचा, तर त्यामध्ये आरोग्य विभागातीलच पद त्या 5 मेच्या GR मध्ये आहे, पण ती पद DMERची आहे, आपली सार्वजनिक आरोग्य विभागाची नाही. आशा करतो तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आतापासून जर तुम्हाला तयारी करायची असेल तर आपली बॅच नक्कीच आतापासून तुम्ही जॉईन करा. 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. सोबत तुमचे काही दिक्कत, डाऊट, परेशानी, फीडबॅक असतील तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच, थांबतो. पुन्हा भेटूया. राम राम.